च्या काळामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. यामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांनी विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार असं वक्तव्य केल्याचं बोललं जात होतं. आज धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या वक्तव्याविषयी विजय वडेट्टीवार यांनी नार्को टेस्ट करावी असं बोललं आहे. त्या संदर्भात आपण थेट धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी संवाद करूया. नेमकं काय आहे? महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की पत्रकार परिषद मी घेतलंच नाही. आपण सगळे इथे आलेले आहेत आणि मला आपण विचारत आहेत म्हणून त्याचं मी उत्तर देतो. महत्त्वाचं म्हणजे जे धानोऱ्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं की 18 तारखेला मी माझ्या जे उपस्थित होते आपल्या राज्याचे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे आपले चंद्रशेखर बावनकुळे साहेब ते बैठकीमध्ये उपस्थित होते. टर्मिनल 1मध्ये आमची बैठक झाली होती. आम्ही तिघेही वेगवेगळं देशातून आम्ही आलो आणि ते एकत्रित भेट झाल्यामुळे आपला ओळख असल्यामुळे सगळं आम्ही एकत्रित आलो आणि एकत्रित झाल्यानंतर त्याला बसू म्हणून बोलल्यानंतर आम्ही बसलो आणि ते लॉन्समध्ये बसून हा सर्व चर्चा झाला आणि त्याने तिथे त्यांना बी जे पीमध्ये जायचं आहे त्या गोष्टीकडून त्यांनी तसा प्रकारचा प्रस्ताव ठेवला. मी त्याचं साक्षाव आणि ते आता जे काही विचारायचं आपण चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत प्रदेशचे अध्यक्ष, त्यांना आपण विचारलं तर सगळं सविस्तर माहिती मिळेल आपल्याला. एकूणच राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होत असले तरी येणारा काळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेच नंतर काय भूमिका घेतात येणारा काळ ठरवणार. जय महाराष्ट्र न्यूज, ओमप्रकाश चुनारकर, अहेरी, गडचिरोली.